एक असा ग्रंथ ज्याच्या वाचनाने आयुष्यात अंधकार नाहीसा होतो. एक अशी परंपरा जी गुरूंच्या कृपेशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आणि एक असा पवित्र दिवस ज्या दिवशी केलेल्या संकल्पाने तुमचं नशीबच बदलू शकतं. नमस्कार मंडळी. गुरुपौर्णिमेचा हा अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस. जर तुम्ही आजपासून श्री गुरुचरित्र वाचनाचा संकल्प करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अमूल्य ठरणार आहे. कारण गुरुचरित्र हे केवळ वाचण्याचं पुस्तक नाही, ते आहे एक जिवंत अनुभव, एक साधना आणि गुरूंच्या कृपेला पात्र होण्याचा मार्ग. गुरुचरित्र वाचन हे केवळ आध्यात्मिक साधना नसून ती एक दिव्य शक्ती आहे, जिच्या प्रभावामुळे गुरूंची कृपा तुमच्यावर होऊ शकते आणि तुमचं जीवन सुख, समाधान, शांती आणि आध्यात्मिक प्रगतीने भरून जातं. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्या जीवनातील चमत्काराने परिपूर्ण असा ग्रंथ आहे. त्यांच्या शिष्य श्री सरस्वती गंगाधर यांनी 15व्या शतकात हा ग्रंथ लिहिला असून यात श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांचे विविध चमत्कार, उपदेश आणि भक्तांवर केलेली कृपा यांचं वर्णन आहे. भक्ती, ज्ञान आणि कर्म यांचा सुरेख संगम असलेला हा ग्रंथ एकूण 52 किंवा 53 अध्यायांचा असून त्यामध्ये सुमारे 7491 ओव्या आहेत. हा ग्रंथ मंत्रस्वरूप मानला जातो आणि त्याचं वाचन हे अत्यंत पवित्र आणि फलदायी मानलं जातं. श्री गुरुचरित्र पारायणासाठी काही विशेष दिवस अत्यंत शुभ मानले जातात, जसं की गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा. या कालावधीत गुरुवार, शनिवार किंवा पुष्य नक्षत्र यासारख्या शुभयोगात हे वाचन केलं जातं. विशेषतः शनिवारी सुरुवात करून शुक्रवारी सांगता करणे हे सर्वात योग्य मानले जाते. 2025 साली गुरुपौर्णिमा 10 जुलै रोजी आहे. त्यामुळे 4 जुलै रोजी शनिवारपासून पारायण सुरू करून 10 जुलैच्या गुरुपौर्णिमेला पारायणाची सांगता करता येईल. 7 दिवसात संपूर्ण पारायण पूर्ण करण्याची ही पद्धत सर्वात सोपी आणि उपयुक्त आहे. पारायण करताना प्रत्येक दिवशी वाचावयाचे अध्याय ठरले गेलेले आहेत. पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 9, दुसऱ्या दिवशी 10 ते 21, तिसऱ्या दिवशी 22 ते 29, चौथ्या दिवशी 30 ते 35, पाचव्या दिवशी 36 ते 38, सहाव्या दिवशी 39 ते 43 आणि सातव्या दिवशी 44 ते 52 किंवा 53. पारायण सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींची तयारी करणे आवश्यक आहे. सकाळी लवकर उठावे, आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे, श्री दत्तमूर्ती, सुपारी, तांदूळ यांच्यासह पूजा करून संकल्प करावा. पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. उजव्या बाजूला रिकामं आसन ठेवावं, जे गुरूच्या उपस्थितीचं प्रतीक असतं. वाचन सुरू करताना श्री गणपती अथर्वशीर्ष, गायत्री मंत्र आणि श्री स्वामी समर्थ मंत्रांचा जप करावा. वाचनासाठी सकाळी 3 ते संध्याकाळी 4 यांच्यामधील वेळ अत्यंत शुभ मानली जाते. दुपारी 12 ते 12:30 या काळात वाचन थांबवावं, कारण ती वेळ गुरूंना भिक्षा देण्याची मानली जाते. या 7 दिवसांच्या कालावधीत शक्यतो जमिनीवर झोपावं, पलंगावर झोपणं टाळावं. दुसऱ्याच्या घरी अन्न खाणं टाळावं. दररोज सकाळी आणि संध्याकाळी पोथीला नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी. रात्री झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम वाचावं. सप्ताह पूर्ण झाल्यावर 8व्या दिवशी किंवा त्याच दिवशी श्री दत्तमूर्तीचं विसर्जन करावं. नैवेद्य दाखवावा, आरती करून भोजन करावं. या वाचनामध्ये जर काही चूक झाली, नियम पाळले गेले नाहीत तर गुरु कधीही रागावत नाहीत. मात्र अपेक्षित फलप्राप्ती होण्यास अडथळा येतो. म्हणून नियमांचं काटेकोर पालन अत्यावश्यक आहे. श्री गुरुचरित्र पारायणाचे फायदे खूप आहेत. मानसिक आणि शारीरिक आजारांवर लाभ होतो. पितृदोष, वास्तुदोष निवारण होतो. घरातील नकारात्मकता दूर होते. आनंद आणि शांती नांदते. भक्तिभाव वाढतो. आत्मज्ञान प्राप्त होतं आणि संकल्पपूर्ती सहज शक्य होते. अनेक साधकांचा असा अनुभव आहे की अशक्य वाटणाऱ्या गोष्टी गुरुचरित्र पारायणामुळे शक्य झाल्या. अपत्य प्राप्ती झाली, आर्थिक अडचणी दूर झाल्या, अचानक संकटातून मुक्ती मिळाली किंवा स्वप्नात गुरूंचं मार्गदर्शन मिळालं. श्री गुरुचरित्र हे केवळ ग्रंथ नाही तर श्रद्धेचा आणि आत्मिक शक्तीचा दिव्य स्रोत आहे.
गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी एक छोटासा संकल्पसुद्धा गुरूंच्या कृपेस पात्र ठरवतो. या दिवशी मनापासून श्रद्धेने, भक्तीने, योग्य पद्धतीने गुरुचरित्र वाचावं, समजून घ्यावं आणि अनुभवावं त्या दिव्यतेचे सामर्थ्य. बोलो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशाच भक्तिपूर्ण आणि माहितीपूर्ण विषयांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर जरूर करा. थँक्यू.